जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील बसस्थानकासमोरील भागात असलेल्या पत्राशेड दुकानांना दिनांक 7 ऑगस्ट बुधवार रोजी पहाटे 4:30च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत जवळपास 6 दुकाने जळून खाक झाली। अग्निशमन दलाच्या तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बसस्थानकासमोरील 6 दुकानांना पहाटे 4:30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। प्राप्त माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे दुकानांना आग लागल्यानंतर तिथे असणाऱ्या चहाच्या दुकानातील गॅसचा भला मोठा स्फोट झाला व आग आणखी जोरात आजूबाजूला पसरली। ही बाब पहाटे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण केले। दरम्यान साम्राज्य चहाचे दुकान, बाळराजे मोबाईल शॉपिंग, कुबेर फायनान्स, दूध डेअरी, आईस्क्रीम दुकान तसेच बेकरीमधून आगीचे लोळ उठताना दिसले। आगीचे भीषण स्वरूप पाहता अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू केले। पोलीस प्रशासन तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात सहकार्य केले। तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या आगीत दुकानांच्या समोरील शटर व बोर्ड सोडले तर दुकानातील वेगवेगळ्या वस्तूंसह 4 ते 5 दुकान संपूर्णतः जळून खाक झाले आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील अग्निशमन दलाच्या गाडीसह दुकानांच्या मागे असणाऱ्या घरातील नागरिकांनी आगीवर पाणी मारत मदत केली। आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीचे मूळ कारण अद्यापर्यंत स्पष्ट झाले नाही। आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाचे कर्मचारी, त्यांच्या मदतीकरिता महावितरणचे कर्मचारी, पोलीस प्रशासनासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनेचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।